आता आम्ही सुरुवात केलेली आहे. उपोषण म्हणजे अर्धमरणच असतं तसं पाहिजे तर. आणि या सगळ्या याच्यामध्ये सरकारनं दखल घेतली पाहिजे. आमच्या मागण्या काही नियमाच्या बाहेरही नाही आणि फार पैसा लागतो असं पण नाही. या सगळ्या याच्यावर मला अपेक्षा आहे की सरकार सकारात्मक समोर येईल. नाही आलं तर मरेपर्यंत हे उपोषण आम्ही करू. एका इंचाभर पण जागा आम्ही इथून होणार नाही जेथपर्यंत मागण्या पूर्ण होतात. पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, कानाकोपऱ्यातला शेतकरी जोडला जाईल. मला अपेक्षा आहे शेतकरी मजूर बांधवाकडून दिव्यांगाकडून प्रत्येक कानाकोपऱ्यात या आंदोलनाची आम्ही पाहतोय. हे पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार. अशा प्रकारचा आत्मविश्वास आहे आणि अशा प्रकारचा आशीर्वाद सुद्धा मी शेतकरी शेतमजुराकडून मागतो. स्वातंत्र्य लढ्यात महाराज योगदान मोठं होतं. त्यांनी खंडीला सुद्धा बाजू होती. तुकडोजी महाराजाला अभिवादन करून सुरुवात केली. तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं का कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होतीच दुप्पटी द्यावे. ही जी मन आहे, ही जी अभंग आहे, त्यांचे जे विचार आहे ते त्यांच्या तसेच आहे. आणि मग पत्थर बनेंगे बॉम्ब, त्याच तुकडोजी महाराजच्या भूमीतून निश्चितच माझा शेतकरी या सगळ्या आंदोलनातून सरकारला एक मोठ्या प्रकारचा इशारा दिल्याशिवाय राहणार नाही. अपेक्षा